लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका। 2-3 दिवसापूर्वी साकोर फाट्यावर हल्ला झाला। हा हल्ला अतिशय दुर्दैवी असून निंदनीय प्रकार आहे आणि या हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी। आज यात्रेचा सीझन आहे आणि महाराष्ट्रामध्ये यात्राचं मनोरंजन करण्यासाठी तमाशा फड मालक महाराष्ट्रात फिरत असतात। त्या कलावंतांचं सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्या गावाने त्या कलावंतांचा सन्मान केला पाहिजे। असे असताना या ठिकाणी असे दुर्दैवी प्रकार घडतात, ही एक निंदनीय बाब आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जे फड मालक आहेत त्यांचे जे ग्रामीण भागात दौरे असतात अशा ठिकाणी त्यांना शासनानं पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतोय आणि या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ज्या आरोपी सापडलेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून या तमाशा कलावंतांना न्याय द्यावा अशी मागणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी करतो। हिवरगावचं नाव घ्या। या ठिकाणी या संदर्भामध्ये हिवरगाव पावसा या गावी या संदर्भामध्ये पवळा कला मंचाच्या वतीने निषेध सभा झाली। त्या सभेमध्ये आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आणि म्हणून या सभेच्या वतीने हा निंदनीय प्रकाराचा निषेध करतो आणि कलावंतांना न्याय द्यावा अशी मागणी करतो। धन्यवाद।